खेतवाडी 13वी गली 13व्या गलीत बसतो मुंबईचा आनंद. त्याचा मंडपचा तुम्हाला अपडेट देतो. बघा मंडप केवढा आहे, आतमध्ये जोरात काम चालू आहे. प्रसिद्ध गणपती बसतो खेतवाडीचा गणराज. हाईट वगैरे पहा मंडपाची. त्यांच्या इथे बघा सर्व काम चालू आहे. हे बघा मुंबईचा महाराजा, केवढी मूर्ती आहे, मोठी पाहू शकता तुम्ही. टोटल 45 फूट आहे. नरसिंह अवतारी सुंदर मूर्ती आहे बघा. काल आपलं आगमनाला यायला जमलं नाही, पण आता आपल्याला इथे भेटते, मूर्तीचे दर्शन घेऊ शकतात. बघा कसा स्टेज वगैरे बनतो, फ्लाय वगैरे लावल्या जातात. त्यानंतर बघा इथे खिल्ले वगैरे मारले जातात. आता पूर्ण स्टेज असतो 2 फुटाचा. वरती हाईट बघू शकता मंडपची. 8व्या गली चालू आहे, खेतवाडीचा 8वी गली. त्या साईडला बसतो खेतवाडीचा महागणपती. त्या साईडला तुम्ही पाहिलात तर पत्रा वगैरे लावलाय, बांबू वगैरे इथे पॅकिंग याच्यासाठी नाही केले, कारण तो गणपती तिथे समोर तुम्हाला दिसते मंडप तिथे बनतोय. त्या बघा खेतवाडीचा मोर्याची तुम्हाला मूर्ती दाखवतो. सुंदर अशी मूर्ती आहे. गरुडावर बैसूनी माझा कैवारी आला. किती सुंदर अशी मूर्ती तुम्ही पाहू शकता. वरती बघा धुलमाती वगैरे बसू नये त्यामुळे वरती साफसफाई चालू आहे. बघा किती सुंदर. इथे खेतवाडीचा लंबोदर बसतो, त्याच्या साईडला बघा त्या साईडला बसतो खेतवाडी 3री क्रॉस लेन आहे, तिथे बसतो खेतवाडीचा सुख करता. ते बघा पाठीमागे बघताय खेतवाडीचा गाणा दिसतो. यावर्षी जागेवरच बनणार इथे बस खेतवाडीचा विघ्नहर्ता. सुंदर अशी मूर्ती, याचे तुम्ही इथे दर्शन करू शकता. नमस्कार मित्रांनो, अजित बिरोडकर ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. काल महाआगमन झाला, त्यानंतर आज आपण आलोय खेतवाडीला. खेतवाडीची तुम्हाला अपडेट देणार आहे. आपण 13व्या गल्लीपासून सुरुवात करणार आहोत. 2 ते 3 गणपती काल इथे आगमन सोहळा झाला. खेतवाडीचा लंबोदर झाला आणि खेतवाडीचा मोरया तोही आपल्याला पाहायला मिळतोय का बघूया. चला आता अपडेटला सुरुवात करूया. तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्ही ग्रँड रोड स्टेशनवरून सीधा फक्त 5 ते 10 मिनिटात इथे पोहोचू शकता. आता आपण 13व्या गल्लीपासून चालू करणार आहोत. चला तिथे तुम्हाला अपडेट देतो. खेतवाडी 13वी गली 13व्या गलीत बसतो मुंबईचा आनंद. त्याचा मंडपचा तुम्हाला अपडेट देतो. बघा मंडप केवढा आहे, आतमध्ये जोरात काम चालू आहे. तुम्ही साईज वगैरे बघू शकता मंडपाची. तुम्ही खेतवाडीत पाहिले तर खूप मोठे मंडप वगैरे असतात, कारण की थीम वगैरे असते. या साईडला बघा सर्व सामान पडलंय. त्यानंतर बघा तयारी बघा, जोरदार तयारी चालू आहे अशी खेतवाडीचा जो मुंबईचा अनंत गणपती आहे त्याचं आगमन वगैरे बाकी आहे. हाईट वगैरे तुम्ही पाहू शकता मंडपाची. हाईट पाहिल्यावर तुम्हाला समजले असेल खेतवाडीत खूप सारे मोठे मोठे गणपती बसतात. हे बघा या साईडला जो मेन गणपती बसतो त्याचा बेस वगैरे पूर्ण तयार झालाय. वरचं काम आता जोरात आहे बघा, चालू झालंय. ते प्लाय वगैरे मारण्याचं काम चालू झालंय. अशी जोरदार तयारी आहे या मंडपाची. बघा जोगलून बघा या साईडला केवढा हाईट वरती मंडप असतो. बघा साईडला जोरात असं काम चालू झालंय. तर हीच आहे अपडेट 13व्या गल्लीची. तिथे बसतो मुंबईचा अनंत. त्याचं आगमन सोहळ्याचे वगैरे अजून काय अपडेट आले नाही. ज्यावेळी अपडेट येईल त्यावेळी नक्की सांगू तुम्हाला. साईडला केवढा बघा जागा वगैरे केवढी मोठी आहे. तरीच होती 13व्या गल्लीची अपडेट. आता आपण जाणार 12व्या गल्लीत, जो की प्रसिद्ध असा गणपती आहे मुंबईमधील. वरती दिसते तुम्हाला खेतवाडीचा गणराज. पुष्पवृष्टी झाली. कोणत्या गणपती होते एवढी आयडिया नाही, कारण काल आपण आगमनाला इथे आलो नव्हतो. बघा तर आपण जाणार 12व्या गल्लीत जिथे बसतो खेतवाडीचा गणराज. तिकडे जाऊया आपण. वा खेतवाडीचा गणराज या साईडला बसतो, त्याची तुम्हाला अपडेट देतो. मंडप वगैरे पाहू शकता, बांबू वगैरे मानले इथे. बाहेर जिथं बसतो त्या जागी पण आपण जाणार. केवढा मोठा बाहेरचा पण मंडप असतो, तर आतमध्ये केवढा मोठा मंडप असेल आणि गणपती बसतो त्याचा विचार करा. जोरदार असं काम चालू आलं इथे पण. मंडप वगैरे बघा बाहेरचा. आतमध्ये इथं बसतो मेन गणपती, तिथे पण तुम्हाला घेऊन जाणार आहे. त्याच्या आधी बघा इथं जोरदार असं काम चालू झालं आहे. खूप अपडेट आहे इथे, कारण खेतवाडीला सर्वात मोठे मोठे गणपती बसतात मुंबईमधील. 25 फूटच्या वरचे टोटल सर्व गणपती असतात. बा साईडला बांबू वगैरे पाहू शकता. आता 12व्या गल्लीत आपण आहोत. असे इथे जेवढे गणपती बसतात ते 14 गणपती, त्यांची तुम्हाला अपडेट देणार आहे. हे बघा या साईडने बघू शकता मंडप केवढा आहे. आता आतमध्ये जाऊया. आतमध्ये गेल्यावर तुम्हाला समजेल. साईज तुम्ही पाहिलीस तर 40 फूटपर्यंत ते मंडप आहे. चला आता आतमध्ये जाऊया. या साईडला पाहू शकता खूप जोरात असं काम चालू आलं आहे. आतमध्ये आपण जाऊ शकत नाही, कारण खूप तिथे स्ट्रक्चर वगैरे बनलं. त्या साईडला बघा गवत वगैरे आहे सर्व. त्या साईडला दोन बघा स्ट्रक्चर बनतो इथे, त्यामुळे आतमध्ये जाऊ शकत नाही. पण तुम्हाला इथून दाखवतो बघा केवढी हाईट असणार आहे. खूप सुंदर असा डेकोरेशन असतो आणि इथे मुंबईमधील प्रसिद्ध गणपती बसतो खेतवाडीचा गणराज. हाईट वगैरे पहा मंडपाची. त्यांच्या इथे बघा सर्व काम चालू आहे जोरात. बघा मूर्तीला कसं कात्या वगैरे लावला जातो. ते पाट वगैरे छोटे छोटे आहेत, त्यामुळे आतमध्ये काम चालू आहे. त्यामुळे आपण काय आतमध्ये जाऊ शकत नाही. तरी इथून बाहेरूनच तुम्हाला अपडेट देतोय 12व्या गल्लीची. तरीच होती अपडेट. आता आपण जाणार पुढच्या गल्लीमध्ये.
बघा 13वी गल्लीची 12व्या गल्लीतली तुम्हाला अपडेट दिली. आता आपण पुढे जाणार आहोत. इथे तुम्ही पाहिलेत तर 14 गणपती बसतात, पण 5-5 मिनिटाच्या 2-2 मिनिटाच्या अंतरावरती या गल्ली वगैरे आहेत. चला आता पुढच्या गल्लीमध्ये जाऊया आपण. आपण आता आलोय खेतवाडी 11वी गल्ली. 11वी गल्लीमध्ये सर्वांचा आवडता मुंबईचा महाराजा, सर्वात उंच मूर्ती मुंबईमध्ये ती बघा. या साईडला त्याला आगमन वगैरे झाले. तो सर्व मंडप काढतायत आता. केवढा होता मंडप बघा, कारण मूर्तीत 45 फूटची होती. मंडप वगैरे सर्व काढला जातोय. तिथे बनली मूर्ती, त्यानंतर तिथे बसतो मुंबईचा महाराजा. तिथे आपण जाणार आहोत. तिथली तुम्हाला अपडेट देतो. काल आपल्याला पाहायला नव्हती भेटली मूर्ती, कारण आगमनाला आलो नव्हतो आपण. आता इकडे जाऊया. मंडप वगैरे बघा पूर्ण पॅक आहे. आतमध्ये परमिशन घेऊन आपण जाऊया. त्यानंतर मूर्ती तुम्हाला मी दाखवणार आहे. मंडप केवढा आहे बघा. चला आता तिकडे जाऊया. 11व्या गल्लीमध्ये आपण आलोय. पूर्ण बघा हाईट वगैरे पाहू शकता. 50 फूट जास्त हाईट आहे मंडपाची. तर आतमध्ये चारी साईडने पॅक केलं आहे बघा. इथे आता आतमध्ये अलाउड वगैरे करतात विचारल्यानंतर. बघा मंडपची हाईट, त्यावर मूर्तीची हाईट तुम्हाला समजली असेल किती आहे. आता आतमध्ये जाऊया. आतमध्ये तुम्हाला मूर्ती दाखवतो, कारण आगमनाला आपण काल आलो नव्हतो. परेलला वगैरे खूप आगमन होते त्यामुळे. चला आतमध्ये जाऊया. आतमध्ये सुंदर मूर्ती तुम्हाला दाखवतो. हे बघा मुंबईचा महाराजा. केवढी मूर्ती आहे मोठी, पाहू शकता तुम्ही. टोटल 45 फूट आहे. नरसिंह अवतारी सुंदर मूर्ती आहे बघा. काल आपल्याला आगमनाला यायला जमलं नाही, पण आता आपल्याला इथे भेटते. मूर्तीचे दर्शन घेऊ शकतात. सुंदर मूर्ती आहे. हाईट वगैरे बघू शकता. कॅमेऱ्यात बसत नाही एवढी हाईट आहे. खाली तुम्ही पाहिलात तर बघा पर्वत टाईप बनवण्यात आलंय. त्यानंतर बघा गदा वगैरे सेम टू सेम तुम्ही पाहिलात ते हनुमान रूपी सारखी वाटते मूर्ती. हा तुम्हाला जवळ फेस वगैरे दाखवतो. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. काल आपण आगमनाला आलो नव्हतो, त्यामुळे आज आपण इकडे आलो अपडेट द्यायला. पण ही मूर्ती पाहू शकता, खूपच सुंदर आहे. नरसिंह अवतारी अजून एक दुसरी मूर्ती जी की त्यांच्या वर्कशॉपमधून निघाली, मुंबईचा एकटा राजा. खूपच सुंदर मूर्ती आहे. तुम्ही काल आगमनाला यायला जमलं नाही, पण आज आपल्याला पाहिजे संबंध दर्शन भेटले. तुम्ही येऊ शकता. इथे पॅकिंग आहे चारी साईडला, किंवा आतमध्ये विचारलं तर अलाउड करतात. खूपच सुंदर मूर्ती आहे. मुंबईमध्ये सर्वात उंच अशी मूर्ती हीच आहे. एक नंबर. तर हीच होती अपडेट 11व्या गल्लीतली, कारण तिथे बसतो मुंबईचा महाराजा. खूप सुंदर अशी मूर्ती या वर्षीची आहे. आता आपण पुढच्या गल्लीत जाऊया, तिथली तुम्हाला अपडेट देते. मंडप वगैरे काढला जातोय मुंबईच्या राजाचा, सॉरी मुंबईच्या महाराजाचा. तुम्ही पाहू शकता खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर फायनली पावसाची एंट्री झाली. आता आपण पुढे जाणार आहोत 10व्या गल्लीमध्ये. तुम्ही पाहिलं तर इथे फक्त 5-5 मिनिटाच्या किंवा 2-2 मिनिटाच्या अंतरावरतीच गळले आहेत आणि खूप सारे गणपती बसतात. इथे 14 गणपती. चला आता आपण जाऊया 10व्या गल्लीमध्ये. खेतवाडी 10व्या गल्लीत आपण आलोय. या साईडला बसतो ओम तांडव. तिकडे आपण जाणार आहोत. पावसाची जोरदार तयारी झाली आणि या साईडला बसतो बाप्पा खेतवाडीचा. त्या दिवशी आपण आलेलो त्या दिवशी काम चालू होतं. आता पूर्ण चारी साईडनी ताडपत्र्या वगैरे लावण्यात आले. त्याची हाईट बघू शकता तुम्ही मंडपाची. तिथे ट्रॉली वगैरे आहे ते तुम्हाला दाखवतो. तेव्हा 10व्या गल्लीमध्ये आलोय. 10व्या गल्लीमध्ये 2 गणपती बसतात, एक ओम तांडव आणि एक बाप्पा खेतवाडीचा. मंडप वगैरे तुम्ही पाहताय. या साईडला पॅकिंग केले. त्या दिवशी आपण आलेलो 3 दिवस आधी, त्यावेळी काहीच नव्हतं. इथे फक्त बांबू लावण्यात आलं होतं. त्या पूर्ण वरती ताडपत्री लावण्यात आली चारी साईडला. पावसाची जोरदार हजेरी लागली. त्या साईडला ट्रॉली वगैरे बघू शकता केवढी मोठी आहे. तर हीच आहे अपडेट 10व्या गल्लीतली. ओम तांडव मंडलमध्ये आपण जाणार थोड्या टायमाने. बघा क्लिअर दिसते तिथे ट्रॉली आहे बाप्पा खेतवाडीच्या मंडपाची. तुम्हाला अपडेट देतोय. मागच्या टायमाला आपण आलेलो त्यावेळी फक्त बांबू वगैरे लावण्यात आले होते. या आता पत्रा वगैरे, त्यानंतर पूर्ण वरती पाहू शकता पत्रा लावलाय आणि ताडपत्रीचं पूर्ण काम झालंय. हाईट वगैरे बघू शकता. हा पण खूप प्रसिद्ध असा खेतवाडीतील मुंबईमधील गणपती आहे. वा. तर हीच होती अपडेट. आता आपण जाऊया ओम तांडव जिथे बसतो तिकडे जाऊया आपण. समोरच 10व्या गल्लीमध्ये समोरच बसतो. 10व्या गल्ली समोर आपण जाणार आहोत. तिथे ओम तांडव मित्रमंडळ यांचा गणपती बसतो. तिथली मंडपची अपडेट देणार आहे. मागच्या टायमाला आपण आलेलो त्याला फक्त बांबू वगैरे लावण्यात आले होते. या साईडला पाहताय तुम्ही. आता पुढे जाऊया. पुढे अपडेट तुम्हाला देतो, कारण ओम तांडवची खूप सुंदर अशी मूर्ती असते. खेतवाडीमधील प्रसिद्ध असे खूप सारे गणपती आहेत, त्यातील ओम तांडव मंडळ सुद्धा आहे. आता आपण पुढे जाऊया. या साईडला बांबू वगैरे पाहू शकता. या साईडला पण एक छोटा मंडप आहे. तो कोणता आहे तो बघूया आपण. बघू शकता खूप सारे प्लाय वगैरे आहेत. ओम तांडवच्या मंडपला पण सुरुवात झाली. हाईट वगैरे बघू शकता. खूप सारी हाईट आहे या मंडपची पण. खेतवाडीत जेवढे गणपती आहेत तेवढ्या गणपतींची तुम्ही हाईट मंडपची पाहिले ते 40 फीटच्या वरतीच आहे. त्यामुळे बघा या साईडला बघा स्टेज वगैरे बनायला सुरुवात झाली. वरती हाईट तुम्ही पाहू शकता. जोरात असं इथे सुद्धा काम चालू झालंय. बघा कसा स्टेज वगैरे बनतो.
फ्लाय वगैरे लावल्या जातात. त्यानंतर बघा इथे खिल्ले वगैरे मारले जातात. आता पूर्ण स्टेज असतो 2 फुटाचा. वरती हाईट बघू शकता मंडपची खूपच जास्त आहे. ओम तांडव ची ट्रॉली वगैरे पण परेल वर्कशॉपमध्येच आहे. तर हीच अपडेट. 10व्या गल्लीत 2 गणपती बसतात, एक ओम तांडव आणि सुंदर असा एक गणपती तुम्हाला तिकडे दाखवतो. त्याची अपडेट दिली मी खेतवाडीचा, बाप्पा खेतवाडीचा. तर इथं ते अपडेट आता आपण पुढच्या गल्लीत जाणार बघा. इथे पूर्ण पॅकिंग थोडंसं राहिले, पूर्ण पॅक होणार. त्यानंतर वरचा मंडपला सुरुवात होणार. खेतवाडी 9वी गल्लीत आपण आलोय. खेतवाडीचा जिथे चिंतामणी बसतो त्या साईडला बघा बॅनर वगैरे लावण्यात आले आहे खेतवाडीचा चिंतामणीचा. त्याची तुम्हाला मी अपडेट देणार आहे. साईडला पाहू शकता मंडप वगैरे बनलंय. इथे 4 पत्रा वगैरे लागलाय. बाकी ते ताडपत्री वगैरे लागायचे बघा मागच्या वर्षीचा. खेतवाडीचा चिंतामणीची मूर्ती आहे. 9व्या गल्लीत आपण आलोय. तिथली तुम्हाला अपडेट देतो. सध्या तरी काम वगैरे काही चालू नाही इथे. बांबू वगैरे फक्त पडलेच. बाकी जो आतला स्टेजचा काम आहे ते तुम्हाला दाखवतो. स्टेजचं काम तर सुरुवात वगैरे झाली नाही, पण या साईडला पाहिलात तुम्ही तर 4ही साईडने पॅक मात्र केलेलं आहे. आणि पाहू शकता केवढा मोठा मंडप असणार आहे. अह, तर हीच आहे 9व्या गलीची अपडेट, जिथं बसतो खेतवाडीचा चिंतामणी. खूप सुंदर अशी ही देखील मूर्ती असते. त्या साईडला बघा खूप सारं काम बाकी आहे. 4ही साईडने पॅक केलंय. चला तर हीच होती अपडेट. आता आपण पुढच्या गल्लीमध्ये जाणार आहोत. तर जिथे बसतो खेतवाडीचा चिंतामणी त्याची तुम्हाला अपडेट दिली. पाठीमागे बघू शकता खूप सारं काम बाकी आहे इथे. आता आपण 8व्या गल्लीमध्ये जाणार आहोत. तिथली 8व्या गल्ली चालू आहे. खेतवाडीचा 8वी गल्ली. त्या साईडला बसतो खेतवाडीचा महागणपती. त्या साईडला तुम्ही पाहिलात तर पत्रा वगैरे लावलाय. बांबू वगैरे त्या पॅकिंग याच्यासाठी नाही केले, कारण तो गणपती इथे समोर तुम्हाला दिसते मंडप तिथे बनतोय. त्यानंतर इथे आगमन वगैरे होणार. इथे बसतो खेतवाडीचा महागणपती. तिकडे पुढे तुम्हाला स्टेज वगैरे दाखवतो. जिथे बनतोय खेतवाडीचा महागणपती तो दाखवतो. तरीच अपडेट या साईडला पाहू शकता. पॅक वगैरे फक्त केलंय, बाकी काय नाही. कारण ज्यावेळी आगमन वगैरे असणार त्यानंतर इथं पूर्ण पॅक होणार. आता तिथे पॅकिंग वगैरे केलंय. तिथे बनतोय खेतवाडीचा महागणपती. तिकडे जाऊया. इथं पूर्ण पॅकिंग केलंय. तिथं बनतोय खेतवाडीचा महागणपती. काम जोरदार असं चालू आहे, कारण बाहेर तुम्ही पाहू शकता कात्या वगैरे पडलाय. नंतर आतमध्ये थोडंफार आपण गेलो त्यावेळी समजलं आपल्याला खूप जोराचं काम चालू झालंय. हाईट वगैरे तुम्ही पाहू शकता या मंडपाची. त्यावरूनच गणपतीची हाईट तुम्ही ठरवू शकता. हीच आहे अपडेट. आणि इथे बसतो बघा, इथे बसतो खेतवाडीचा महागणपती. चला आता आपण पुढच्या गल्लीत जाऊया. इकडे खेतवाडीचा मोरया बसतो 7व्या गल्लीमध्ये. त्याचा काल आगमन झाला आहे. साईडला बसतो खेतवाडीचा महागणपती. त्याच्या बरोबर अपोजिट आहे खंबाटा गल्ली, जिथे बसतो खेतवाडीचा राजा. त्याची तुम्हाला अपडेट देतो. याचं पण आगमन वगैरे झालंय. मंडप वगैरे पाहू शकता केवढी मोठी हाईट आहे बघा मंडपची. खंबाटा लेनमध्ये हा गणपती बसतो खेतवाडीचा राजा. त्याची तुम्हाला अपडेट देतोय. त्या साईडला बघा केवढा मोठा स्टेज वगैरे आहे. सर्व बनते इथे बघा. बाहेरचं काम चालू आहे. आतमध्ये पॅकिंग केलंय ते तुम्ही पाहू शकता. वरचा स्ट्रक्चर बघू शकता तुम्ही. तर हीच आहे अपडेट. जो खेतवाडीचा राजा आहे त्याची मंडप वगैरे तुम्ही पाहू शकता. बाहेर खूप जोरात असं इथे काम होणार आहे, कारण आता थोडं काम स्टॉप आहे. त्यानंतर इथं स्ट्रक्चर वगैरे खूप सुंदर असणार आहे. तर आतमध्ये जाऊन बघूया आपण आपल्याला पाहायला मिळतंय का. हे बघा आतमध्ये तुम्ही पाहिलात तर पडदा वगैरे लावलेला आहे. तर आतमध्ये जायला आपल्याला देणार नाही. आता आपण तिकडे जाऊया 7व्या गल्लीत. खेतवाडी 7व्या गल्लीत आपण आलोय, जिथं बसतो खेतवाडीचा मोरया. काल सुंदर असा आगमन सोहळा झाला इथे. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतोय, तुम्ही जाऊन पाहू शकता. साईडला बघा मंडपची तुम्हाला अपडेट देतोय. साईडला बघा खूप सारे प्लाय वगैरे आहेत, रॉड वगैरे आहेत. त्या साईडला मूर्ती पॅक आहे. बघूया जायला देत आहेत का. केवढं मोठं मंडप आहे बघा. खूप सुंदर अशी या वर्षातील मूर्ती आहे ही. बघा या साईडला बघा लोखंड वगैरे खूप सारं आहे. काल तुम्ही मूर्ती पाहिली नसतील तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तो जाऊन तुम्ही नक्की पहा. बघा मंडप वगैरेचं पण काम जोरात इथे चालू आहे. हे बघा खेतवाडीचा मोरयाची तुम्हाला मूर्ती दाखवतो. सुंदर अशी मूर्ती आहे. गरुडावर बैसूनी माझा कैवारी आला. बघा सुंदर अशी मूर्ती पाहू शकता. कलागंध आर्ट्समध्ये सिद्धेश बिगोले यांनी मागच्या टायमाला असा गोड गणपती बनवला होता खेलवाडीचा. तशी त्या पॅटर्नमध्ये दुसरी टाईपमध्ये मूर्ती आहे, पण तुम्ही पाहिलीत मूर्ती तर तुम्हाला तशीच सेम टू सेम वाटेल बघा. खूप सुंदर अशी ही देखील मूर्ती आहे. आता इथे पण अलाउड वगैरे करत नाही, पण तिथे आपण परमिशन घेऊन आलो तुमच्यासाठी. त्याचा पण आगमन सोहळ्याचा व्हिडिओ आपण टाकलाय, तोही जाऊन तुम्ही पाहू शकता. पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो. खाली बघा कापूस वगैरे. त्यानंतर बघा एक पाय वरती आहे आणि फक्त एका पायावर सर्व बॅलन्स केलाय मूर्तीचा. पूर्ण गरुडावरती ही मूर्ती आहे बघा. गरुड वगैरे तुम्ही पाहू शकता केवढा मोठा आहे. खूप सुंदर अशी ही देखील मूर्ती आहे. तर हीच अपडेट होती खेतवाडीच्या मोरयाची. तुम्हाला मुंबईचा जो महाराज आहे तोही दाखवला, खेतवाडीचा मोरयाही दाखवला. चला आता आपण पुढच्या गल्लीमध्ये जाणार आहोत. साईडला बघू शकता खूप जोरात काम चालू आहे. फ्लाय वगैरे बघा
त्यामुळे समजू शकता इथे पण खूप सुंदर असा डेकोरेशन असणार आहे. तर हीच अपडेट आहे खेतवाडीच्या मोरयाची मूर्ती वगैरे तुम्हाला दाखवली. आता आपण पुढच्या गल्लीमध्ये जाणार आहोत. एवढा मोठा मंडप आहे बघा. चला आता आपण पुढच्या गल्लीत जाऊया. चौथी गल्ली, इथे बसतो सर्वांचा आवडता खेतवाडीचा लंबोदर, ज्याचा काल आगमन सोहळा झालाय. बघूया आतमध्ये मूर्ती ठेवलेली आहे, तुम्हाला दाखवतो. सुंदर अशी मूर्ती आहे. या गल्लीतून कशी जाते बघा. खूप मोठी मूर्ती असते ही. त्या दिवशी आपण आलेलो त्यावेळी मंडपचं थोडंफार काम चालू होतं, पण आता तुम्हाला दाखवतो पूर्ण. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. कारण आगमनाला आपल्याला थोडं लेट झालं, कारण खूप घनसंकुलनी पडेल वर्कशॉप, इकडे धावपल होते, त्यामुळे मूर्त्या वगैरे राहून जातात. त्या गल्लीतून मूर्ती गेली, तुम्हाला तिथली आता दाखवतो. जो प्रसिद्ध असा खेतवाडीचा लंबोदर आहे त्याची मूर्ती. खेतवाडीचा लंबोदर जिथे बसतो तिथे आपण आलोय बघा. या वर्षी थीम आहे ती शेतकऱ्यांवरती आहे, कारण मागच्या वर्षी जशी सिंदूर, ऑपरेशन सिंदूर वरती होती त्या टाईप मध्ये आहे यावर्षी शेतकऱ्यांवरती. तुम्ही पाहू शकता इथे बघा. तुमच्या संघर्षाला आम्ही खेतवाडीकर लंबोदरच्या रूपाने न्याय देऊ. किती सुंदर अशी मूर्ती तुम्ही पाहू शकता वरती बघा. धुळमाती वगैरे बसू नये त्यामुळे वरती साफसफाई झाली बघा. किती सुंदर मूर्ती आहे. मूर्ती तुम्ही पाहिली तर खूपच उंच आहे. 35 ते 40 फुटी मूर्ती असणार आहे बघा. तुम्हाला जवळून दाखवतो कशी आहे बघा. ह्या साईडला उंदीर वगैरे आहे. नंतर ह्या साईडला बघा खूपच सुंदर अशी थीम आहे. पाहू शकता तुम्ही. काल आगमन सोहळा होता इथे. आपण आगमनाच्या इथे होतो, पण इथे खेतवाडी द्यायला जमलं नव्हतं आपल्याला. या साईडला बघा नागर वगैरे आहे. नागर वगैरे आहे. तर खूप सुंदर अशी ही देखील मूर्ती आहे. मुंबईमधील प्रसिद्ध असा गणपती, जो की आहे खेतवाडीचा लंबोदर. पाहू शकता तुम्ही मंडपात कसली भारी वाटते. अजून मंडपचं वगैरे काम खूप सारं होणार आहे. ज्यांना ज्यांना शक्य नसेल झाले आगमनाला, त्यांनी तिथं येऊन दर्शन वगैरे करू शकता. किती सुंदर मूर्ती आहे बघा. खूपच भारी कन्सेप्ट वगैरे आहे ही. शेतकऱ्यांसाठी बनवलेली सुंदर अशी मूर्ती आहे. तर हीच होती खेतवाडीच्या लंबोदरची अपडेट. आता आपण पुढे जाणार आहोत. तर पाठीमागे बघता खेतवाडीच्या लंबोदरची सुंदर अशी मूर्ती. ही छोटी गल्ली तुम्ही पाहिली असेल. इथून कशी जसा एवढा मोठा गणपती येत असेल, तसा काला चौकीचा महागणपती परफेक्शन साठी प्रसिद्ध आहे, तसा खेतवाडीचा जो लंबोदर आहे तोही प्रसिद्ध आहे परफेक्शन साठी. तरीच होते अपडेट. किती सुंदर मूर्ती आहे बघा. ज्यांना आज मला जमले नसेल त्यांनी इकडे येऊन दर्शन वगैरे घेऊ शकतात. चला आता आपण पुढच्या गल्लीत जाऊया. इथे खेतवाडीचा लंबोदर बसतो, त्याच्या साईडला बघा, साईडला बसतो खेतवाडी तिसरी क्रॉस लेन आहे, तिथे बसतो खेतवाडीचा सुखकर्ता. ही पण छोटीच गल्ली आहे. तर त्याच्या आतमध्ये आपण जाऊन तुम्हाला दाखवतो काय अपडेट आहे. कारण इथून पण खूप सुंदर असा गणपती घेऊन जातात. हाही उंच गणपती असतो, जसा आता तुम्हाला दाखवला खेतवाडीचा लंबोदर, त्या टाईपच तिथे सुद्धा सुंदर अशी मोठी मूर्ती घेऊन जातात. तुम्हाला दाखवतो तिथे काय अपडेट आहे ते बघूया आपण. वा, त्या साईडला तुम्ही पाहिलं तर पत्रा वगैरे लावलेला आहे, जिथे बसतो सुखवाडी खेतवाडीचा सुखकर्ता. ते अपडेट वगैरे सध्या काही नाही बघा. मंडप वगैरे बनायला थोडीफार सुरुवात झाली, बांबू वगैरे लावले तिथे. तरीच अपडेट आहे खेतवाडीच्या सुखकर्ताची. पहा तिथे बांबू तुम्ही पाहू शकता. चला आता आपण पुढच्या गल्लीत जाऊया. तेव्हा खेतवाडी 6वी गल्ली, इथे बसतो मुंबईचा सम्राट, ज्याचं आगमन वगैरे झालंय. तुम्ही पाहू शकता मंडप वगैरे. आता आपण पुढे जाणार. पुढे काय मंडपचे अपडेट आहे ते तुम्हाला देणार बघा. या साईडला पत्रा वगैरे लावण्यात आला आहे. त्यानंतर खूप सारं काम इथे बाकी आहे. हा गणपती पण खूप सुंदर असतो. आणि यावर्षी तुम्ही मूर्ती पाहिली असेल मुंबईच्या सम्राटची, तर भारी आहे. चला आता आपण पुढे जाऊया. जिथे बसतो मुंबईचा सम्राट, त्या स्टेजची तुम्हाला अपडेट देतो. तिथे काय अपडेट आहे बघूया. पाहिलात तर खूप सारा सामान आहे बघा. जसा पाठी बॅकग्राऊंडला असतो तसं. त्यानंतर हाईट वगैरे बघू शकता. 3 ते 4 फूटच्या वरतीचा मंडप बांधण्यात आलाय. तसा स्ट्रक्चर या साईडला आहे, तसा स्ट्रक्चर या साईडला पण आहे बघा. जसं प्रभावल वगैरे असतं त्या टाईपमध्ये. तर इथे बसतो मुंबईचा सम्राट, जो प्रसिद्ध असा गणपती आहे तो बघा. पूर्ण पॅकिंग आहे मूर्ती. ही देखील खूप सुंदर मूर्ती आहे. तुम्हाला पाहायची असेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तो तुम्ही पाहू शकता. आगमनाचे खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बघा या साईडला बघा जोरात असं काम चालू आहे. इथे बघा जो स्ट्रक्चर आहे तसा सेम टू सेम इथे बनवला जातोय. तरीच अपडेट आहे. जो प्रसिद्ध असा गणपती आहे मुंबईचा सम्राट, त्याची. आता आपण पुढच्या गलीत जाऊया. क्रॉस लेन दुसरी, या गलीत बसतो खेतवाडीचा महाराजा. तिथली काय अपडेट आहे ते तुम्हाला दाखवतो. तुम्ही पाहिलं तर इथे बघा मंडप वगैरे बनायला काय सुरुवात नाही झाली. खेतवाडीचा जो महाराजा बसतो तो या गल्लीतच बसतो. आता आपण पुढे जाणार बघा. ही देखील गल्ली किती छोटी आहे बघा. तिथे बसतो खेतवाडीचा महाराजा. आता आपण पुढे जाऊया. खेतवाडी 5व्या गल्ली झालं. इथे बसतो खेतवाडीचा गणाधीश. तुम्ही पाहताय इथे बसतो खेतवाडीचा गणाधीश. आणि त्या साईडला बघा तर मूर्ती तिथे जागच्या जागीच बनणार आहे ही मूर्ती.
मंडप वगैरे तुम्ही पाहू शकता. तर इथली हीच अपडेट आहे, कारण ती मूर्ती जागच्या जागी बनणार आहे केतवाडीचा गणाधीशची. पाहू शकता तुम्ही. बघा तिथे जाऊया आपण. यावर्षी केतवाडीच्या गणाधीशची इथेच मूर्ती बनणार आहे, तर हीच आहे अपडेट. मूर्ती बनायला सुरुवात झाली. ते बघा पाठीमागे बघताय केतवाडीचा गणाधीश, तो यावर्षी जागेवरच बनणार आहे. इथे बसतो गणपती, तिथेच बनतोय. तरी तोचे अपडेट. आता आपण पुढे जाऊया. खेतवाडी चौथ्या गल्लीमध्ये आलोय. तिथं बसतो इको फ्रेंडली खेतवाडीचा राजा. त्या साईडला बॅनर होता, तो काढण्यात आलाय. खेतवाडीचा विघ्नहर्ता. तिथे बघा इथे मंडप वगैरे बांधायची थोडीफारच सुरुवात आहे, बाकी काय नाही. साईडला बघा बांबू वगैरे लावण्यात आले. त्या साईडला आता बांबू जोरात असं काम चालू झालंय, कारण त्या दिवशी आपण आलेलो त्यावेळी काहीच अपडेट नव्हती. आता बघा वरती पाहू शकता तुम्ही, काम चालू झालंय. इथं बसतो इको फ्रेंडली राजा. बघा साईडला बांबू वगैरे बांधतायत, तर हिचा अपडेट. आता आपण पुढे जाऊया. दुसऱ्या गल्लीमध्ये आलोय. शेवटचा गणपती जो की आहे परेलचा विघ्नहर्ता, जोरात काम चालू आले ते तुम्हाला दाखवतो. सुंदर अशी ही देखील मूर्ती असणार. या साईडला बघा रॉड वगैरे लोखंड वगैरे खूप सारा पडलाय. त्यानंतर स्ट्रक्चर बघा, यावर्षी काहीतरी युनिक थीम असणार आहे, त्याची सुरुवात झाली. बघा इथे वेल्डिंगचे वगैरे पण काम चालू झालंय. नंतर प्रॉपर पाठीमागे बघू शकता साईडला बघा तसा गेट, जी मेन एंट्री आहे ती पाहून तुम्हाला समजले असेल यावर्षी काहीतरी युनिक थीम असणार आहे, कारण त्याने रिव्हील केले युनिक थीम असणार आहे यावर्षी. एवढं सांगितलं, पण कोणती थीम ते बघूया, समजेल थोडा टाइम. शकता तुम्ही या साईडला बघा कसं स्ट्रक्चर वगैरे चालू झालंय, त्यावरून समजू शकता तुम्ही. हे बघा सुंदर अशी इथे देखील थीम असणार आहे यावर्षी केतवाडीचा विघ्नहर्ता. हे बघा थोडंफार काम चालू झालंय इथे, जवळून दाखवतो. या साईडला बघा सुंदर असं काम चालू झालंय इथे. चारी साईडने बघू शकता स्तंभ वगैरे उभारण्यात आले. ही कमानी वगैरे तुम्ही पाहू शकता. खूप जोरात असं इथे सुद्धा काम चालू आलंय. तर तुम्हाला मूर्ती दिसते का बघूया आपण. या साईडला तरी काम चालू आलंय, दुसऱ्या साईडला पण तुम्हाला दाखवतो काम काय चालू झालंय का. ते बघा या साईडला पण काम चालू झालंय. पडदे आड जो दिसतो तुम्हाला पडदा लागलेला आहे, तिथेच आहे. ती सुंदर अशी खूप उंच अशी मूर्ती आहे. बघा साईडला प्रभावल वगैरे पण आहे. या साईडला काम चालू झाले. त्यानंतर या साईडला बघा जिथे बसतो केतवाडीचा विघ्नहर्ता, तो केवढ्या हाईटला बसतो बघा. 5 ते 6 फूट पूर्ण आपल्याला खाली जावं लागतं. तर पडदा जो दिसतोय त्याच्या पाठी आहे केतवाडीचा विघ्नहर्ता. त्या अँगलनी दिसतंय का बघूया आपण. मुंबईमधील अजून एक प्रसिद्ध गणपती जो की आहे खेतवाडीचा विघ्नहर्ता. तुम्ही पाहू शकता यावर्षी खूप सुंदर अशी मूर्ती आहे, आणि किती फूट आहे वगैरे पाहू शकता. कॉन्सेप्ट भारी आहे. आणि के शेवाळे यांनी ही मूर्ती बनवली. आगमनाचा व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती आहे. खूप सुंदर असा आगमन सोहळा होता याचा. पाहू शकता किती भारी मूर्ती आहे ही. खूप प्रसिद्ध अशी मूर्ती झाली यावर्षी, कारण अजून खूप गणपतींचे आगमन सोहळा आहेत, पण त्यातली ही सुंदर अशी मूर्ती आहे जी खूप लोकांना आवडली. तरी तो ती अपडेट आज खूप साऱ्या तुम्हाला खेतवाडीचे जेवढे गणपती बसतात त्यांची अपडेट दिली. तरीच होती खेतवाडीतली सर्व गणपतींचे अपडेट. तुम्हाला अपडेट वगैरे पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या चॅनलवरती काल मी ऑलरेडी रात्री परेड वर्कशॉपचे अपडेटचाही व्हिडिओ टाकलाय. खेतवाडीचे जेवढे गणपती आहेत त्यांचं मंडप वगैरे खूप जोरदार असं काम चालू झालंय, त्याचंही तुम्हाला मी अपडेट दिले. प्लस ज्या मूर्त्या आगमन सोहळा वगैरे झाले त्याही तुम्हाला मूर्त्या दाखवल्या. तर अशी माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. आणि आता नवीन ऑप्शनल आहे तेही करू शकता तुम्ही. अशी माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटून व्हिडिओ.